नमस्कार, आज शुभांगी क्रिएशनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपल्याला बनवायचा आहे नाचणीच्या पोळ्यांचा चिवडा। तर हे नाचणीचे पोळे बघा, हे दारावर विकायला आणलेले। त्यांना विचारलं की तुम्ही कुठून आणलं, तर कर्नाटकहून सांगितलं। तर खरं खोटं काय माहिती नाही, पण आता आणलेत आणि मस्त लागतात हे चुरचुरीत। तर पाऊस असल्यामुळे पाहिजे तेवढे चुरचुरीत नाही, पण ठीक आहे, आता पोळे चिवडा बनवायचा आपल्याला। तर साहित्य बघा काय काय आहे ते। हे लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, ह्या आपल्याला ठेसून नुसत्याच घ्यायच्या आहेत। त्याच्यानंतर कढीपत्ता, मिरच्या, खोबरं कापून घ्यायचं आहे, शेंगदाणे आहेत आणि पोहे आहेत। आता सुरुवात करूया आपण। आता मिरच्या, खोबरं वगैरे कापून घेऊया पहिल्यांदा। खोबरं पण पातळ कापून घेऊया। खोबरं कापून झालं, आता मिरची कापून घेऊया। आता आपण लसूण नुसता ठेसून घेऊया याच्यामध्ये। हे असा ठेसून घ्यायचा साल असेल। आता आपण या टोपामध्ये तेल टाकूया थोडंसं आणि पोहे भाजून घेऊया। आता भाजले काय कसे समजायचे बघा, पूर्ण चुरा होते बघा, है ना। म्हणजे आता हे पोहे मस्त आपले भाजलेले आहेत। आता आपण ओतून घेऊया। आता आपण फोडणीसाठी तेल टाकून घेऊया टोपामध्ये। आता टाकूया राई, आता लसूण टाकूया। आता लसूण लालसर झालाय, आता मिरच्या आणि कढीपत्ता टाकूया। आता आपण खोबरं टाकूया। खोबरं जास्ती वेळ लसणाला लागतो, म्हणून लसूण पहिला टाकायचं। आता टाकूया शेंगदाणे। ही बाहेरच्या दुकानातून फरसाण वगैरे विकत आणण्यापेक्षा हे घरच्या घरी बनवलेलं चांगलं नाश्त्यासाठी वगैरे। आता टाकूया हिंग, त्याच्यानंतर टाकूया हळद, ही धणे पावडर आहे। आता टाकूया मीठ, आता मिक्स करूया आणि पोहे टाकूया त्याच्यामध्ये। आता आपला चिवडा तयार झाला। आता ह्याच्यावर 2 मिनिटं झाकण ठेवते आणि गॅस बंद करते। बघा कसा दिसतोय तो मला कमेंटमध्ये सांगा। थोडी साखर टाकायची राहिली आपली, ती साखर टाकूया। तर मिक्स करूया आणि झाकून ठेवूया।